सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या वतीने नाशिक विभागातील सेवाभावी संस्थांसाठी मार्गदर्शक कार्यशाळेचे आयोजन दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी हॉटेल निमंत्रण देवळा नाशिक रोड येथे करण्यात आले। समाजसेवेचा 32 वर्षांचा अनुभव गाठीशी बांधून समितीच्या राज्याध्यक्ष डॉक्टर सुनीताताई मोडक यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली। या कार्यशाळेस कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव, चांदवड आदी तालुक्यातील स्वयंसेवी संस्थांचे संस्थाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यशाळेमध्ये मोडकळीस आलेल्या संस्थांचे पुनरुज्जीवन, शासकीय योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे, योजनांचा प्रभावी लाभ, संस्थांची कार्यप्रणाली, शासन उद्दिष्टानुसार निधी मिळवण्याच्या प्रक्रिया तसेच विभागनिहाय कंपन्यांकडून CSR निधी उपलब्ध करून घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी सेवाभावी संस्था प्रबोधन समिती कार्यालयाचे उद्घाटन राज्याध्यक्ष डॉक्टर सुनीताताई मोडक यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी सचिव अनिता बोरस्ते, राज्य सदस्य शरद उगले, अविनाश पाटील, सई संघई, संजय बगे, प्रवीण देवरे आदी उपस्थित होते। समाजातील सर्व सेवाभावी संस्था मुख्य प्रवाहात याव्यात या उद्देशाने कार्यशाळा विनामूल्य ठेवण्यात आली होती। दरम्यान देवळा तालुक्यातील विविध गावातील विकास कामांसाठी CSR निधी उपलब्ध व्हावा या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आले। यावेळी खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच वैभव पवार, कणकापूरचे उपसरपंच जगदीश शिंदे, वार्शीचे अंकुश सोनवणे, विष्णू शेवाळे, सोपान सोनवणे, कृष्णा बच्छाव, महेश चिमणपुरे, विशाल देशमुख, संजय ठोके, यशवंत देवरे, किरण जाधव, अर्जुन देवरे, अमोल आहेर, चेतन पगार आदी उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार, सोपान सोनवणे, देवळा। नीती आयोग पण आपल्याला लागतो, नो डाऊट आपल्याला निधी आयोग पण लागतं, पण ते केव्हा आणि कशाचं असेल तर CSR ची फाईल तुम्हाला सांगते आहे। त्याच्यानंतर तुमचं ते 4 सर्टिफिकेट आहे। पहिलं तुमचं दर्पण निघतं, त्यानंतर तुमचं परमनंट 12 फोटो त्याच्याकडे लिहिलं, याला आव्हान असेल। एका महिन्याचे 4 आव्हान म्हणजे हप्त्याला 1 आव्हान। सेवाभावी संस्था प्रबोधन समिती गेले 5 महिने महाराष्ट्र दौरा करत आहे। राष्ट्रहितासाठी सामाजिक संस्था एकत्र आल्या पाहिजे आणि राष्ट्र वाचलं पाहिजे। सामाजिक संस्थांचा जो अजेंडा आहे आरोग्य, क्रीडा, सामाजिक रोजगार निर्मिती, रोजगार यासाठी जर सामाजिक संस्था एकत्र आल्या तर बरंच काही राष्ट्राचं हित आपण जोपासू शकतो। त्यासाठी आज पूर्ण महाराष्ट्राचे 2 विभाग म्हणजे 11 जिल्हे, नागपूर विभाग आणि अमरावती विभागातून 11 जिल्हे झाल्यानंतर आज आपण नाशिक विभागाचं देवळा, कळवण आणि सटाणा ह्या कसमातेच्या याच्यामध्ये ह्या विभागाची आज कार्यशाळा, पत्रकार परिषद, ऑफिस उद्घाटन आणि रोजगार मेळावा असं घेण्यात आलं। तर देवळा येथे आमंत्रण हॉटेल इकडे खूप सारे जे भावंड सामाजिक संस्था चालवतात तर ते इकडे खूप आनंदाने आणि उत्साहाने सामील झाले। जर असं प्रत्येक एरियामधून सामाजिक संस्थांचं काम उत्साहाने वाटण्यात आलं आणि प्रत्येकाचं नॉलेज एकमेकांना देण्यात आलं, मार्गदर्शनाअभावी काही संस्था मोडकळीस आलेल्या आहेत। 4 मुद्द्यांवरती सेवाभावी प्रबोधन समिती काम करते आहे। मोडकळीस आलेल्या संस्थांना मार्गदर्शन आणि पुनर्वसन, पेपर्स कसे बनवायचे म्हणजे गव्हर्नमेंटचा CSR आणि गव्हर्नमेंटचे काही शासकीय प्रोजेक्ट हे मिळू शकतील, हे मार्गदर्शन कमी आहे म्हणून महाराष्ट्रातल्या असंख्य संस्था अगदी लोकांनी बंद करून पेपर्स गाठोडे बांधून ठेवून दिलेले आहेत। परत ज्वलंत करण्यासाठी सामाजिक संस्था प्रबोधन समिती हे काम करत आहे। तर याच्यामध्ये आपण राज्य आणि राज्याचे 6 विभाग महाराष्ट्राचे आणि 36 जिल्हे आणि 358 तालुके आपण पिंजून काढत आहोत। तर हा दौरा खरंच एक आनंदाचा क्षण मी म्हणेन की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात ज्या ग्रामीणमध्ये हे गावं कामं करतात आणि ते उजेडात यावे यासाठी देखील काम होत आहे। तर इथे राज्य कार्यकारिणी, विभाग कार्यकारिणी, सरपंच,
ग्रामसेवक, पत्रकार बांधू हे सगळे एकत्र येऊन ही एक कार्यशाळा आपली संपन्न झाली. तर यासाठी परत सगळ्यांना मी आव्हान करेल की प्रत्येक सामाजिक संस्था आज पोचू शकली नाही, कमी कालावधीमध्ये आम्ही ही कार्यशाळा घेतली, तर त्यांना हा निरोप गेल्यानंतर त्यांनी प्रवीण देवरे दादा किंवा सामाजिक संस्थेत आलेल्या बांधवांना संपर्क साधायचा आहे आणि स्वतःचं हित जोपासून राष्ट्रसेवा करायची आहे. एवढं बोलते. माझ्या शब्दांना पूर्ण. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.